मुंबईतील प्रसिद्ध अशा मुंबादेवी मंदिरामध्ये आपण सध्या आहोत। मुंबादेवी मंदिराचा आज वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते मुंबादेवी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुंबादेवीच्या आजूबाजूला आपण पाहतोय की कॅडबरीची आरास जी आहे ती आरास केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहायला गेलं तर आतापर्यंत फुलांची आरास, फळांची आरास, त्याच पद्धतीने विविध फळं असतील किंवा फुलं असतील अशा विविध राज्यातील फळांची आणि फुलांची आरास असलेली आपल्याला पाहायला मिळते। परंतु मुंबादेवीच्या आजूबाजूला कॅडबरीची आरास जी आहे ती पहिल्यांदाच मंदिरामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण मंदिर जे आहे ते देखील फुलांनी सजवलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आज मुंबादेवी मंदिराचा वर्धापन दिन आहे। ब्रिटिश काळातील हे मंदिर आहे आणि या मंदिराचा वर्धापन दिन जो आहे तो विश्वस्तांकडून मोठ्या प्रमाणात थाटामाटात साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात भाविक भक्त देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी सत्यनारायणची महापूजा जी आहे ती महापूजा आयोजित करण्यात आली होती। थोड्याच वेळामध्ये पालखीला देखील सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज मंदिराचा वर्धापन दिन आहे। आपण जर पाहायला गेलं तर ठिकठिकाणी फुलांची आणि फळांची आरास असलेली आपल्याला पाहायला मिळते, पण मुंबादेवीला जी आहे ती कॅडबरीची आरास देण्यात आलेली आहे। काय नक्की संकल्पना होती, काय सांगाल त्याबद्दल? पहिल्यांदा म्हणजे आज सकाळपासून उत्साहाचं वातावरण आहे। आज देवीचा वर्धापन दिन आहे आणि दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो मंदिरात, की जेणेकरून देवी चांगली सजलेली दिसेल अशी। तर यावेळेस सगळ्यांच्या मनात आलं की आपण काहीतरी आणखी जरा वेगळा काहीतरी प्रकार करून बघूया म्हणून सगळ्यांनी ठरवलं की कॅडबरीचा आपण यावेळेस डेकोरेशन करायचं देवीला। म्हणून त्याप्रमाणे सगळ्यांच्या मदतीने, सगळ्यांच्या सहकार्याने मा मुंबादेवीचं, जगदंबा, अन्नपूर्णा या सगळ्या माताजींना आज आम्ही कॅडबरीचा शृंगार केलेला आहे। आणि आज सकाळपासूनचा असा कार्यक्रम आहे की सकाळी पहिल्यांदा 6:30 वाजता मंदिर आपलं मंगल आरती करून सगळ्या भक्तांसाठी खुलं करण्यात आलं। त्यानंतर रोजची आपली आरती आणि या वर्धापन दिनाचं औचित्य साधून मंदिराच्या प्रांगणामध्ये नवचंडीचं हवनाचं आयोजन करण्यात येतं दरवर्षी। त्याप्रमाणे बाहेरचे गुरुजी आमंत्रित करून त्यांच्याकडनं आता सप्तशतीचे पाठ आणि त्याच्यानंतर हवन असा हा कार्यक्रम आहे। त्यानंतर या वर्धापन दिनाचं औचित्य साधून दरवर्षी सत्यनारायणाची महापूजा करण्यात येते आयोजित। त्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा झालेली आहे आणि याच्यानंतर आता 3 वाजता साधारण देवीची पालखी इथून झवेरी बाजारातून संपूर्ण प्रदक्षिणा करून परत मंदिरात येणार। असा हा थोडक्यात सकाळपासूनचा संध्याकाळी 6 वाजेपर्यंतचा कार्यक्रम आहे। साधारण 5:30 ते 6 या वेळेला जे हवन आहे त्या हवनाची पूर्णाहुती होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची आजची सांगता होईल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते मुंबादेवी विश्वस्तांकडून करण्यात आलेले आहे आणि विशेष आकर्षण जे आहे ते मुंबादेवीला आजूबाजूला जे कॅडबरीची आरास केलेली आहे ते भाविकांचं विशेष आकर्षण असलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अमित चिकवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।